नमस्कार मित्रांनो, जसं काही तुम्हाला माहित आहे की आपण प्रत्येक वेळेस या सेशनमध्ये काहीतरी स्पेशल बऱ्याच गोष्टी आपण घेऊन येत असतो. तर या सेशनमध्ये आज माझ्या पाठीमागे जसं तुम्हाला दिसतंय, तुम्ही वाचलेले आहे. आज आपल्यासोबत येणार आहे आदित्य. आणि आदित्यला नीटमध्ये टोटल 663 मार्क्स आहेत आउट ऑफ 720 आणि केमिस्ट्रीमध्ये त्याला 160 मार्क्स आहेत. आणि तुम्हाला खूप उत्सुकता होती. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला बऱ्याच वेळा हे सांगितलंय, की सर जेईई साठी कोणाला बोलवता का? ज्याचा जेईई मध्ये खूप छान स्कोर आलेला आहे. तर आदित्यने नीट आणि जेईई या दोन्ही एक्झाम्स मध्ये त्याने रेग्युलरचा बोर्डचा अभ्यास करून सुद्धा या दोनही एक्झाम क्रॅक कशा केल्या जातात हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे. आपण आज आदित्यकडूनच जाणून घेणार आहे, की त्याचा जेईई मध्ये 98.64 पर्सेंटाईल आहे. मला वाटतं की आदित्य विसरला असेल, पण मला चांगलं माहित आहे. तर आपण आदित्यला बोलूयात सगळेजण. आदित्य प्लीज वेलकम. आणि सर आपण आदित्यला करून तर महाजन सर आणि मी दोघंही सोबतच आहोत. आदित्य, तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. सो हॅलो एव्हरीवन. माझं नाव आदित्य संजय उंबरकर आणि आता मला नीटमध्ये 663 मार्क्स होते आणि आता मला एम्स रायपूर हे अलॉट झालेलं आहे. तसं मी सगळ्यांचं खूप आभार मानतो की त्यांनी माझं एवढं म्हणजे चांगल्या प्रकारे स्वागत केलं. आणि पहिली गोष्ट, आता नीट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नीट ही परीक्षा कोणत्याही तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये जायचं असेल तर पहिली ती द्यायला लागते. नीट अशी एक्झाम आहे की त्याला तुम्हाला खूप पाठ करायच्या गोष्टी खूप असतात एक्झाममध्ये. म्हणजे जेवढे तुम्ही 2 वर्ष 11-12 शिकतात त्याच्यात तुम्हाला खूप पाठ करायला लागतं आणि ते सगळं तुम्हाला लक्षात ठेवून एक्झामला जायला लागतं. तर त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल जे मला वाटतं की तुम्हाला रिव्हिजन खूप पाहिजे. जेवढं तुम्ही, म्हणजे असं नाही की तुम्ही एकाच वेळेस खूप नीट पाठ कराल, पण तुम्हाला काही दिवसानंतर तुम्ही ते 100% विसरणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही रिव्हिजन बऱ्याच प्रकारे म्हणजे खूप वेळेस करायला पाहिजे. आणि रिव्हिजन करण्यासाठी मेन म्हणजे तुमचे नोट्स कशा आहेत ते मॅटर करतं. बिकॉज नोट्स तुम्ही मोस्टली सगळे टीचर्स सांगतात की तुम्ही तुमचे स्वतःचे नोट्स बनवा. डोंट फॉलो अ पर्टिक्युलर बुक. कारण की बुकमध्ये बरंच काही दिलेलं असतं एक्स्ट्रा आणि जे नॉन इसेन्शियल आहे ते पण. तर जेव्हा तुम्ही स्वतःचे नोट्स बनवता तुम्हाला कळतं की ऐनवेळी एक्झामच्या वेळेस काय वाचायचं. नोट्स पण बरेच मुलं बनवताना काही असे बनवतात की त्याचं सगळंच येऊन जातं. सगळे नोट्स बनवताना सगळं जे टेक्स्टबुकमध्ये ते आपल्या नोट्समध्ये येतं आणि काही लोकांचे नोट्स एकदम शॉर्ट असतात, एकदम ब्रीफ असतात. त्याच्यामुळे अशा नोट्स बनवायला पाहिजे ज्याच्यात इम्पॉर्टंट काय ते यायला पाहिजे. माझे नोट्स बनवायची एक पॅटर्न आहे. तो चव्हाण सर, महाजन सरांना खूप आवडतो आणि ते मला नेहमी त्याचं नेहमी कौतुक करत असतात की हां, तू खूप चांगले नोट्स बनवतो वगैरे. पण त्याचं एकदम पॅटर्न म्हणजे तसं एवढं काही खास नाही आहे. तुम्ही अशा नोट्स बनवा की ज्या तुम्हाला ती लोकेशन त्या पेजवरची लक्षात राहील. म्हणजे तुम्ही एकदा त्या लोकेशनवरचं वाचलं, एखादा क्वेश्चन असो किंवा एखादा पॉईंट, तुम्हाला पुढच्याच क्वेश्चन आहे की तो लोकेशन त्या पेजवरची आठवायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जरा क्रिएटिव्ह आणि प्रॉपर प्रेझेंटेशनच्या नोट्स बनवा. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त लक्षात राहील. आणि नंतर प्रॅक्टिसचं बघितलं तर प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर्सनं मला खूप फायदा झाला. मी प्रिव्हियस इयर नियरली 31 इयर्सचे क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व्ह केले होते मागच्या 31 इयर्सचे. आणि एकदा नाही तर दोनदा मी ती बुक सोडवली होती. एकदा बोर्ड्सच्या आधी आणि एकदा बोर्ड्सच्या नंतर. तर त्याच्यामुळे मला बराच फायदा झाला. कारण की त्याच्यानंतर मला कळालं की तुम्हाला कसे क्वेश्चन्स येतात किंवा ह्या चॅप्टरमधलं काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट नाही आहे, काय वाचायला पाहिजे, काय सोडायला पाहिजे. त्याच्यामुळे मला खूप मदत झाली प्रिव्हियस इयर क्वेश्चनची. त्यात पण आमचे जे टेस्ट व्हायच्या, आमच्या ज्या रेग्युलर टेस्ट व्हायच्या क्लासेसमध्ये, जसं चव्हाण सरांच्या टॉपिक वाईज टेस्ट व्हायच्या, त्याच्यामुळे खूप मदत व्हायची. कारण की एक आपला टॉपिक पूर्णपणे क्लिअर होऊन जायचा. आणि त्यात तुमचे डाऊट सॉल्विंग असो, ते पण सरांनी मला खूप हेल्प केली. डाऊट्स पर्टिक्युलरली लॉकडाऊन ह्या पिरियडमध्ये जेव्हा खूप टेन्शन होतं, खूप फ्रस्ट्रेशन होतं ॲक्च्युली. एक्झाम होत नव्हती पण अभ्यास करायचा होता. तेव्हा डाऊट सॉल्व्ह करायचे तर मग खूप मोठा प्रश्न पडला, आता डाऊट कोण सॉल्व्ह करेल. पण मी सरांना एकाच वेळेस समजा बरेच डाऊट्स पाठवले तर आम्हाला ते हळूहळू करून किंवा मी त्यांना कधी फोन केला सगळे डाऊट सॉल्व्ह होऊन जायचे. त्याची मला एवढी मदत झाली की माझे जे कन्सेप्टमध्ये डाऊट आला की मग पुढच्या एखाद्या आठवड्यात मॅक्झिमम लगेच सॉल्व्ह होऊन जायचे. त्याच्यामुळे खूप मदत झाली. आणि बाकी जसं सर म्हटले बोर्डचा पण अभ्यास होता. तर बोर्डचा अभ्यासाचं तसं प्रॉपर तुम्ही जर प्लॅनिंग केलं, समजा मोस्टली फेबमध्ये बोर्ड्स असतात, तर जॅनपासून जर तुम्ही प्लॅनिंग केलं की तुम्हाला कसं काय प्लॅनिंग करायचं आहे एक्झामचं,
त्याच्यामुळे काय होतं की आपण जे आपले सब्जेक्ट आहे मोस्टली टॉपिक सगळे कॉमन असतात बोर्डच्या एक्झामला. तुम्ही कोणताही बोर्ड घ्या, CBSE किंवा स्टेट. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं वेगळं वाटत नाही. फक्त मला रायटिंग प्रॅक्टिस पाहिजे. तुम्हाला आन्सर ब्रीफमध्ये म्हणजे जे आपण लिहिता तुम्ही, जे थेरॉटिकल लिहिता त्याची प्रॅक्टिस पाहिजे. आणि तसं तर मी एवढं नव्हतं केलं बोर्डचा अभ्यास. पण असं म्हणावं की तुम्ही बोर्डचे पण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. कारण की मोस्टली त्या त्या क्वेश्चनमध्ये जे टॉपिक्स येतात किंवा त्याच्याच रिलेटेड जे आहे तेच क्वेश्चन मोस्टली बोर्ड्समध्ये येतात. मोस्टली स्टेट बोर्डमध्ये तर तेच होतं. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं प्रॅक्टिस करा आणि रिव्हिजन करा. कारण की रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट नीटसाठी, कारण तुम्हाला खूप काही लक्षात ठेवायचं आहे. आणि सो ऑल द बेस्ट. तुम्ही जसं करता अभ्यास तसं करत राहा, रिव्हिजन करत राहा. थांब तू इथेच थांब. मी काही गोष्टी परत विचारणार आहे तुला, तर त्या पण तुला एक्सप्लेन करायच्या आहेत. मला सांग तू तुझ्या बोर्डच्या एक्झाम्स ज्या होत होत्या त्यावेळेस तुझा जानेवारीचा जेईचा सुद्धा अटेम्प्ट होता. हो, हो. तर मग तू त्या जेईच्या अटेम्प्टसाठी तुला 98.64% आले जेई मध्ये. तर मला तुला हे विचारायचं की तू जेई पण त्याच अभ्यासावरती केलंय, नीट पण त्याच अभ्यासावरती केलंय, तर तुला अशी भीती नाही वाटली की जेई हा स्कोर करण्यासारखा नाहीये तुझ्यासाठी, किंवा मॅथ्स तर नव्हतंच तुझं, हो. मग त्याला कसं टॅकल केलंस बेटा? ॲक्च्युली मी तोच अभ्यास कंटिन्यू केला जो नीटचा होता. आणि पहिल्यापासूनच जशा सगळ्या क्लासेसमध्ये चव्हाण सर वगैरे आम्ही सगळे म्हणजे सगळ्या लेव्हलचे क्वेश्चन आम्ही सॉल्व्ह केले. लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3. त्याच्यामुळे मोस्टली जेईचं केमिस्ट्री आणि बाकीचे सब्जेक्ट आहे मॅथ्स सोडून ते आमचं बरंचसं पक्कं झालं होतं. आणि पहिल्यापासून हार्ड लेवल प्रॅक्टिस केल्यामुळे आम्हाला ते सोपं गेलं. आणि मॅथ्स असंही माझा सब्जेक्ट नव्हता. मी मॅथ्स पहिलेच ड्रॉप केलं होतं 11th मध्ये. त्याच्यामुळे मी मॅथ्स अटेम्प्टच केलं नव्हतं जेईमध्ये. पण तरी ओव्हरऑल माझं पर्सेंटेज 98.64 आलं. त्याच्यामुळे मी खुश आहे. अच्छा. पण तर तू याच्यासाठी पर्टिक्युलरली जेई साठी काही वेगळे बुक्स यूज केले होते की सेमच बुक दोन्ही एक्झामसाठी कामाला आले तुला? सेमच बुक्स दोन्ही एक्झामला कामाला आले. अच्छा. कारण की बरेचसे बुक्स आपण जे नीटला वापरतो त्याच्यात बरेचसे जेईचे प्रिव्हियस इयर ऑलरेडी ॲडेड असतात क्वेश्चन्स. त्याच्यामुळे आपली त्याची प्रॅक्टिस तिथेच होऊन जाते. तू कुठले बुक्स वापरले थोडंसं सांग ना सगळ्यांना. केमिस्ट्रीसाठी मी एक तर प्रिव्हियस इयरसाठी MTGचे प्रिव्हियस इयर पूर्ण सॉल्व्ह केले. सगळ्यात सुरुवातीला थेरी पासनं ऑब्जेक्टिव्ह ओके. नंतर प्रिव्हियस इयर असं सांग. थेअरीसाठी मी तर सरांच्या क्लासचे नोट्स वापरले, कारण की ते सुटसुटीत आणि जे पाहिजे तेवढंच होतं, एक्स्ट्रा काही नव्हतं. बरं. आणि थेअरीसाठी बाकी बुक्स मी रेफर नाही केले कोणते पब्लिकेशनचे. किंवा मग जे NCERTचे इम्पॉर्टंट पॅरेग्राफ्स किंवा खालचे क्वेश्चन्स तेवढे वापरले. आणि मग ऑर्गॅनिकसाठी MS चव्हाण होते किंवा सरांच्या क्लासेसचे जे टेस्ट पेपर्स होते ते होते. नंतर इनऑर्गॅनिकसाठी NCERT मधले जे असतात ते बॉक्समध्ये असतात ते क्वेश्चन्स, इनटेक्स्ट क्वेश्चन्स वगैरे एक्सरसाइजेस त्या इनऑर्गॅनिकच्या. आणि NCERT तर मेन तुम्ही इनऑर्गॅनिकला फॉलो करा. आणि बाकी मग फिजिकलसाठी जर बघितलं तर फिजिकलसाठी माझ्याकडे OP टंडन होती. आणि बाकी इनऑर्गॅनिकची VK जयस्वाल पण होती. तर मी सगळ्या बुकमध्ये शेवटी एक तर वेळ जास्त मिळाला त्याच्यामुळे मी बरंचसं जेवढं सापडलं तेवढं सॉल्व्ह केलं. एररलेस पण सॉल्व्ह केली होती. म्हणजे लॉकडाऊनचा पुरेपूर उपयोग हो. करून घेतला. कारण की माहितीच नव्हतं किती टफ पेपर येणार आहे. त्याच्यामुळे जेवढं सापडलं तेवढं सगळं करून टाकलं. ओके, व्हेरी गुड. आणि मला सांग की आता हे प्रिव्हियस इयर पेपर्स किंवा आता थेरीचं रिडिंग आहे, तर हे थेरीचं रिडिंग किती वेळेस केलंस तू? थेअरीचं रीडिंग तसं बऱ्याच वेळ झालं, पण बोर्डपर्यंत माझं जास्त नव्हतं झालं. बोर्डपर्यंत थेअरी मोस्टली 3-4 वेळेस माझी झाली होती रीड करून, पण ती पण अशी एकदम एक्झॅक्ट नव्हती झाली. पण मी सॉल्विंग जास्त करत होतो, कारण की शेवटी वेळ नव्हता मिळणार सॉल्विंगला. ओके. त्याच्यामुळे मी 3-4 वेळेस केली थेअरी रीडिंग. आणि बोर्ड्स नंतर मी बऱ्याच वेळ केली, कारण की वेळ मिळाला हा. मग तेवढं. आणि मला खूप चांगलं आठवतंय की तुझे जे NCERTचे बुक्स आहेत तर त्याची साईज सुरुवातीला परचेस करताना एवढी होती आणि नंतर बरीच मोठी झाली. तर तू नेमकं काय केलं होतं त्याच्यामध्ये एकदा सगळ्यांना सांग. नाही, म्हणजे हा. मला ही आयडिया द्यायची की बरेच जण NCERTला सोडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, बट तसं नसून NCERTला चिकटून आपण जर राहिलो तर त्याचा खूप फायदा होतो. कारण त्याला चिकटून राहिलो तर बाकीच्या बुक्स मधनं तुला जे काही इनपुट्स भेटतात ते तुला MCQs मध्ये वापरायला भेटतं, बरोबर? तर ह्या पद्धतीनं तू कसं केलंस किंवा त्याच्यामध्ये तू काय नवीन ऍड करत होतास की ज्या नवीन ओके. चिट्स किंवा चालेल. हा. लेबल्स लावले तू, ते सांग सर. ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल मी जेव्हा म्हणजे जस्ट 11मध्ये आलो होतो तेव्हा मला बरेच टीचर्सने बरेच बुक्स सांगितले, पण मी बरेच बुक्स रेफर केले इकडून थोडं तिकडून थोडं. पण नंतर काय झालं, शेवटी जसं नियरली हाफ इयर गेला 11चा, त्याच्यानंतर मला कळालं की नाही आता म्हणजे एवढं आपण एका वेळेस रेफर करून चालणार नाही. तर मी काय केलं, NCERTमध्ये जे एक्स्ट्रा सापडलं ते स्टिक करून टाकायचो. NCERT किंवा NCERT साईडला जी स्पेस असते त्याच्यामध्ये लिहायला लागलो काही एक्स्ट्रा पॉईंट्स. त्याच्यामुळे मी बरेच नोट्स वगैरे स्टिक केले. आणि बऱ्याच वेळा काय व्हायचं की मी NCERTचा हा पेज इम्पॉर्टंट आहे पण पूर्ण इम्पॉर्टंट असल्यामुळे मी त्याच्यात
त्याच पेजचं शॉर्टमध्ये एका पेजवर म्हणजे लिहून त्याच्यावर चिटकून दिला, म्हणजे कसं दरवेळेस फक्त तेवढं शॉर्ट वाचायला मिळेल. क्या बात. त्याच्यामुळे मी सगळ्या बुक्स नियरली जे इम्पॉर्टंट आहे सगळं एनसीईआरटीत कंपाईल करून टाकलं नोट्सच्या फॉर्ममध्ये. वा, म्हणजे शेवटी तू फक्त तेवढाच पार्ट हो वाचायचा. म्हणजे कुठलीही एक्झाम असेल आणि तेवढा जरी पार्ट वाचला तरी त्या एक्झामला आपण क्रॅक हो, करू शकतो टाइम तसं सेव्ह होतो आणि टाइम एकाच सेव्ह बुकमध्ये. होतो. बरोबर. म्हणजे एका गोष्टीसाठी खूप जास्त बुक्स वाचण्यापेक्षा जेव्हा त्या बुक्स आपण सुरुवातीला रेफर करतो तर त्याचाच एक्स्ट्रॅक्ट काढून तू एनसीईआरटी मध्ये स्टिकअप करत गेलास. बरोबर. तर ह्याच पद्धतीनं म्हणजे बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम काय आहे की सिनॉप्सिस कसे काढायचे हाच मोठा प्रश्न आहे आणि सिनॉप्सिस कशाला म्हणतात हेच बऱ्याच लोकांना कळत नाही. तर त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की असे सिनॉप्सिस की जे तुम्हाला खूप तुमचा टाइम सेव्ह करणार आहेत आणि शेवटच्या पिरियडमध्ये तुम्हाला हे सगळं कामाला येणार आहे आणि बिफोर एक्झाम तसाही वेळ कमी असतो आणि कमी वेळेत खूप जास्त वाचायचं हो. असतं. तर ते खूप वेगवेगळ्या बुक्स आणि ऐन वेळेला त्यावेळेस तर बुक सापडतही नाही की हो. कुठल्या बुकमधनं वाचायचं. आपण बरेच म्हणजे तुलाही झालं असेल की एक्झामच्या अगोदर अगोदर आता काय वाचू आणि काय सोडू असं झालं असेल. पण तुझी ती पूर्व तयारी असल्यामुळे तुला ते खूप सोपं गेलं. बरोबर. आणि एमसीक्यूज तू जे सोडवायचास तर एमसीक्यू सोडवताना डेली किती एमसीक्यूज तू सोडवायचास बेटा? तसं काही फिक्स नव्हतं ऍक्च्युली, पण मी जेवढे समजा आज एवढा टॉपिक झाला तर त्याच्या वीकेंडपर्यंत त्याचे रिलेटेड एमसीक्यू सोडवायचो. अच्छा, म्हणजे डेलीचं टार्गेट ठेवण्याच्या ऐवजी तू वीकली टार्गेट कारण की सेट केलं डेली होतं. एका क्लासमध्ये म्हणजे डेली एका दिवसात खूप कमी शिकवलं जातं. त्याच्यावर Yes. एमसीक्यूज मोस्टली 5-10 मिळतात एखाद्या बुकमध्ये. येस. तर मोस्टली मग वीकली बेसिसवर आपले बरेच सॉल्व्ह करता येतात. वा वा. हा हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यांनी मला तर वाटतं हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर तुम्ही प्रत्येक पॉइंट नमूद करून घ्यायला पाहिजे, नोट डाउन करून घ्यायला पाहिजे. और अगर कुछ किसी को मराठी नहीं समझ में आ रहा है, हिंदी समझ में आता है तो उनके भी लिए मैं बताऊंगा कि बेटा हर एक पॉइंट इस सेशन का नोट डाउन कर लो और वो पॉइंट लिखो कि एनसीईआरटी में उसने कैसे छोटे छोटे चिट्स लगाए या एक पेज का पूरा सिनॉप्सिस या शॉर्ट में उस पेज में क्या लिखा हुआ है वो भी एक पेज पर लिखकर वहीं पे स्टिकअप कर दिया ताकि पढ़ने में आसान हो जाए और उसका टाइम सेव हो जाए. और सबसे इंपॉर्टेंट चीज कि उसने जो मैक्सिमम बुक्स को रीड करके क्लासेस के नोट्स रहे या अलग बुक्स जिस वो रेफर किए हैं तो उसका भी एक्सट्रैक्ट उसने वहां पर लगाया. ठीक है. और डेली एमसीक्यू का टारगेट जो आप कंप्लीट नहीं कर सकते, बहुत सारे लोगों को उसमें दिक्कत आती है कि सर आज मैं फिजिक्स केमिस्ट्री कर रहा था लेकिन मेरा बायो छूट गया, या वीकली ऐसे बहुत बार होता है कि 2 सब्जेक्ट्स होते हैं लेकिन तीसरा सब्जेक्ट कवर करने में बहुत दिक्कत आती है. तो वो चीज जो है वो इसने बहुत बढ़िया सॉल्यूशन दिया है आप लोगों के कि वीकली टारगेट सेट करो. अगर आपका डेली में कंप्लीट नहीं हो रहा है तो वीकली एटलीस्ट उन तीनों सब्जेक्ट को कवर कर लो ताकि आपको टेंशन भी नहीं आएगा और वीकली जो एग्जाम्स आपके होते थे वो एग्जाम्स में भी आपको काम आएगा. तो बेटा ये जो वीके जायसवाल और ये जो बुक्स आपने सॉल्व किए थे तो उसका कितना इंपॉर्टेंस है, या डायरेक्ट वो बुक सॉल्व करना चाहिए या पहले बेसिक से स्टार्ट करना चाहिए? अब बेसिक क्योंकि बहुत सारे लोग है ना वो बुक्स रिकमेंड करते हैं लेकिन बच्चों को पहले ही अगर हाँ, हायर लेवल के क्वेश्चन सॉल्व करने लगे तो उनको इनिशियली नहीं आता और वो थोड़ा सा कॉन्फिडेंस उनका कम हो जाता है. तो बेसिक से एडवांस तक कैसे जाए? बेसिक के लिए पहले तो आप एनसीईआरटी के जो बुक्स मतलब जो क्वेश्चंस है वो देखिए, क्योंकि उसमें डायरेक्ट जो टेक्स्ट होते हैं एनसीईआरटी उसके क्वेश्चंस होते हैं. सो यू गेट कॉन्फिडेंस कि हाँ आपको एटलीस्ट एनसीईआरटी तो कवर हो रही है आपकी. फिर बाद में यू कैन गो फॉर योर इंस्टीट्यूट, जो होता है आपका इंस्टीट्यूट के नोट्स होते हैं या इंस्टीट्यूट के जो क्वेश्चंस आपको मिलते हैं, बिकॉज इंस्टीट्यूट के क्वेश्चन मोस्टली लेवल वाइज दिया होता है तो यू कैन गेट इट. सो उसके बाद आप फिर आप बुक्स के लिए जाओ जिसमें एक्चुअली मोस्ट सिलेक्टिव क्वेश्चंस रहते हैं जो एक्चुअली कहाँ पे भी नहीं होंगे, मतलब नॉट इन एनी पब्लिकेशन. तो Yes. फिर एट लास्ट यू कैन गो फॉर मोर रेफरेंस बुक विच आर वेल नोन. ओके ओके ओके. यानी स्टेप बाय स्टेप अगर आप जाते हो तो वो भी बुक आपको आसान लगने हाँ. लगेगी. राइट. अच्छा, बहुत अच्छे. और नीट के जो लास्ट डेज थे उन लास्ट 1 मंथ में आपने क्या पढ़ा बेटा? वो सबसे इम्पोर्टेंट है क्योंकि अभी 12th के भी बच्चे ये वीडियो देखेंगे, जो रिपीटर्स है वो भी देखेंगे. तो आपने रेगुलर में फ्रेशर होके भी इन सब एग्जाम्स को क्रैक किया तो आपको अगर और बेस्ट कॉलेजेस यानी एम्स तो वैसे बहुत बेस्ट है लेकिन और अगर जिपमर भी मिल सकता था हाँ मिल तो सकता उसका क्या किया आपने फिर? एक्चुअली जिपमर एक्चुअली लोकेशन प्रॉब्लम है. मोर देन दैट लैंग्वेज प्रॉब्लम पण म्हणजे बहुत सारा लैंग्वेज प्रॉब्लम है, क्योंकि उधर मोस्टली रिजर्वेशन तो साउथ इंडिया का होता है, तो साउथ इंडिया के टीचर्स भी होते हैं. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हैव टू गेट एडजस्टेड टू दैट एनवायरनमेंट जो साउथ इंडिया का तो एनवायरनमेंट आपने है. आपके लिए जो बेस्ट है हाँ. उसको चुन लिया. बेटर. राइट. ओके. तो इस वीडियो में आपको और भी कुछ ऐसा लग रहा है कि आदित्य से और भी कुछ ज्यादा इंफॉर्मेशन चाहिए तो आदित्य बाद में भी जब कभी आएगा तो वो भी इनपुट्स हम उससे ले लेंगे. सर और कुछ?
और सबसे इम्पोर्टेंट सवाल जो महाजन सर हमेशा पूछते हैं, क्योंकि इंटरव्यू दोनों को लेना पॉसिबल नहीं था इसलिए मैं ले रहा हूँ, एक्चुअली सर भी होते हैं मेरे साथ। तो महाजन सर हमेशा जो क्वेश्चन पूछते हैं और वो भी काफी इंपॉर्टेंट क्वेश्चन है कि बेटा आप अभी एमबीबीएस को लग गए हो या एम्स में गए हो, तो आगे आप क्या करना चाहते हैं? नाउ एनी मतलब आगे स्पेशलाइजेशन और इफ यू हैव डिसाइडेड फर्स्ट ऑफ ऑल। वैसे डिसीजन तो कार्डियक या न्यूरो फील्ड में जाने का है, बट एटलीस्ट यू हैव टू गो, मतलब आपको फिर से एग्जाम देनी पड़ेगी पीजी की, सो इट्स नॉट इन योर हैंड आपको क्या मिलेगा, पर एटलीस्ट यू कैन एम फॉर इट। और जो अभी एमबीबीएस का है यू कैन मतलब अच्छे से अभी ये करो पहले, अच्छा, देन विल डिसाइड अहेड। वेरी गुड। ये आंसर मुझे बहुत अच्छा लगा कि उसने डिसाइड कर लिया है कि कहाँ जाना है, लेकिन मेहनत भी उसके लिए काफी लगने वाली है, बिकॉज ये एक एग्जाम क्रैक करने के बाद ही डिसाइड नहीं होने वाला है, आगे भी ऐसे काफी सारे एग्जाम है, Exams. नीट पीजी भी है और वो भी क्रैक करना, यानी नीट यूजी के ऐसे 5 एग्जाम एक बार अगर आप देते हैं तो वो नीट पीजी का एग्जाम होता है, बिकॉज काफी सारी प्रिपरेशन उसके लिए लगती है। तो आदित्य, हम सभी की तरफ से तुम्हें अगले एजुकेशन के लिए, Thank आपके you, sir. फ्यूचर के लिए बहुत बहुत शुभकामनाएं, थैंक यू एंड थैंक यू वेरी मच फॉर कमिंग सर। हियर। हाँ, और आदित्य आपसे कुछ शेयर करना चाहता है, मैं Okay. थोड़ा साइड में हो जाता हूँ। आदित्य कुछ बातें बताएगा और आपने हर एक पॉइंट नोट डाउन करना है, हर एक चीज लिख लेना है, और उसके बाद हम उनके पेरेंट्स की भी एक दो, ज्यादा बाइट्स नहीं, एक दो बाइट्स लेना चाहते हैं कि आदित्य को एज अ पेरेंट उन्होंने कैसा सपोर्ट किया। ओके, मुझे क्या लगा कि अगर अभी मैं आपसे बात कर रहा हूँ तो आई थॉट कि कुछ एक्स्ट्रा पॉइंट शेयर करने चाहिए। मोस्टली अभी केमिस्ट्री का तो ओके, मतलब मैं पूरे सब्जेक्ट के कवर करूँगा, सब सब्जेक्ट्स के। तो फिजिक्स का आई विल से कि आप एक फॉर्मूला बुक बना लो, सो दैट एट द लास्ट, मतलब जब आपके 3-4 दिन बचे एग्जाम्स के, तो यू कैन गो फॉर ऑल द बुक्स की, मतलब एक नोटबुक पूरा नहीं पढ़ सकते कि हाँ ये फॉर्मूले से। सो एक्चुअली व्हाट आई मेड 200-300 पेजेस बुक, जिसमें सब मैंने फॉर्मूलेस लिख लिए थे, मतलब सब टॉपिक्स के फिजिक्स के। सो लास्ट मीन्स आई वॉज, मतलब 13 सितंबर को एग्जाम था, तो 12 सितंबर का नाइट को मैंने वो फॉर्मूला बुक पढ़ी थी, सो दैट कि आपका एक बार फॉर्मूला तो आपके दिमाग में पूरे बैठ जाए। तो फास्ट रिवीजन के लिए फिजिक्स के लिए आपको फॉर्मूला बुक चाहिए। उसी के साथ साथ केमिस्ट्री के लिए जो है, जो ऑर्गेनिक के नेम्ड रिएक्शंस है, उसका एक चार्ट बना लिया था मैंने नेम्ड रिएक्शंस का। उसमें पूरे नेम्ड रिएक्शंस, उसके रिएजेंट और वो क्या करता है, रिएजेंट किस रिएक्टेंट को किस प्रोडक्ट में कन्वर्ट करता है, सो वो भी मैंने लास्ट में पढ़ा था। उसी के साथ साथ मैंने घर में बहुत सारे चार्ट्स बना लिए थे, पूरे रूम मेरे चार्ट से भर गया था, बिकॉज ऐसा था कि हाँ अभी आपको याद है कि हाँ ये इंपॉर्टेंट है, ये एग्जाम में आ सकता है, बट जब आपके 2-3 दिन बचे एग्जाम के लिए, तो यू डोंट गेट कि हाँ ये पढ़ना रह गया था, वो पढ़ना रह गया था। सो मैंने एटलीस्ट दीवार पे लगा दिया था, याद नहीं हुए तो चलेगा, पर लास्ट 2-3 दिन आपको पता चलना चाहिए हाँ ये लगाया मैंने, ये रह गया मेरा, ये करना है मुझे। सो दैट वाज इम्पोर्टेंट चार्ट्स। एंड बायो के लिए मैंने सब डायग्राम्स एक साथ अलग कर लिए थे, सब मतलब इम्पोर्टेंट डेट्स, इम्पोर्टेंट न्यूमेरिकल डाटा अलग कर लिया था, सो दैट एक साथ आप सब पढ़ सकते हो, मतलब इन वन स्ट्रेच। सो दैट वाज इट। एंड लास्ट बट नॉट द लिस्ट, मैं चव्हाण सर को और महाजन सर को थैंक यू बोलना चाहूँगा, क्योंकि ये ऐसा क्लास मैंने देखा, ये एक ही क्लास ऐसा लग रहा है मुझे, ऐसा है, बिकॉज क्योंकि इनके जो डाउट सेशन होते हैं वो वेरी हेल्पिंग, बिकॉज लॉकडाउन में जब वी वर नॉट इन एक्चुअल क्लास, तो मुझे जो डाउट्स होते थे वो हमेशा सॉल्व करते थे, मतलब नॉट इवन वन डाउट ऐसा रहता था कि हाँ ये रह गया मेरा, ये कभी मतलब ये गूगल पे ढूंढना पड़ेगा। सो ईच एंड एवरी डाउट वो सॉल्व करते थे। एंड लॉकडाउन में सबसे ज़्यादा मुझे उनकी हेल्प हुई और उनका सपोर्ट रहा कि हाँ आदित्य यू कैन डू इट, अभी एग्जाम है, यू डोंट बैक आउट, अब आप कर सकते हो, एंड कुछ होगा डाउट या पूछ लो। सो इट वॉज वेरी हेल्पिंग। और क्लास में भी मोस्ट ऑफ टाइम्स पहले जब मैंने शुरू किया तो आई गेट मैंने बीच में शुरू किया था, मतलब मिड टर्म, सो मेरे प्रीवियस टॉपिक्स क्लियर नहीं थे एंड आई वाज वेरी वरीड अबाउट द टॉपिक्स। सो मैं सर के पास एक्स्ट्रा गया था बहुत बार, चवन सर के पास भी गया था कि ऑर्गेनिक का जो था उसके लिए, या थर्मोडायनामिक्स के लिए भी गया था, जो मेरे वीक नहीं थे, मतलब वीक थे सॉरी, तो वो भी उन्होंने पूरे सॉल्व कर लिए, और जो मुझे डाउट थे उसने वो भी उन्होंने सॉल्व कर लिए। सो उनका जो पर्सनल अटेंशन रहता है हर स्टूडेंट की तरफ कि वो आपको क्या आ रहा है, आपको क्या नहीं आ रहा, प्लीज़ बताओ, सो वी कैन कवर इट। सो दैट इज़ व्हाट इज़ ऑल अबाउट C3. So I will really thank C3 and Chauhan sir and Mahajan sir for all their support and love. Thank you. थँक्यू आदित्य. आणि आदित्य तू परत जेव्हा जेव्हा औरंगाबादला येशील तू आम्हाला भेटून जा, कारण आणखी तुझा व्हिडिओ बघितल्यानंतर तर मला असं वाटतं की हा थोडासा वेगळा व्हिडिओ आहे बाकी सगळ्यांसाठी, की
तू जास्त ब्रीफिंग त्या गोष्टींची सांगितलेली आहे की आणखी काय जास्त करायला पाहिजे. कारण आम्ही पाठीमागे पण बाकीच्या विद्यार्थ्यांचे जे घेतलेले आहेत इंटरव्ह्यूज असतील किंवा त्यांचे एक्झामचे रिझल्ट लागल्या काही सेशन्स घेतले होते. तर त्याच्यामधनं बऱ्याच गोष्टी भेटल्यात, पण तुझ्याकडनं ज्या स्पेशल भेटल्या आहेत की आणखी अभ्यास करत असतानाचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या डिफिकल्टीज बरेच जण फेस करत असतात त्याच्यातले सोल्युशन त्यांना भेटले. ठीक आहे. सो आपण परत असंच काही करूयात आणि सर किंवा मॅडम दोघांपैकी कोणी एक या. काढून दे. किंवा हा रे. माझा आवाज बराच मोठा आहे जाईल. हा. हा, हॅलो, मॅडम नमस्ते. मॅडम वेलकम आणि Thank you, तुमचं sir. खूप खूप अभिनंदन सगळ्यात अगोदर की कुठल्याही विद्यार्थ्याला घडवण्यामध्ये त्याच्या आई बाबांचा खूप मोठा वाटा असतो आणि शिक्षक तर असतातच, बट शिक्षक हे मार्गदर्शन करत असतात, पण ऍक्च्युली विद्यार्थी खूप कमी वेळ क्लासमध्ये राहतो. राईट. कमी वेळ क्लासमध्ये राहतो, जास्त वेळ घरी असतो. आणि सगळ्यात महत्वाची आदित्यच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की आदित्य औरंगाबादला राहायचा आणि पॅरेंट्स इथे नसायचे. तर हा सगळा जो गॅप आहे हा तुम्ही कसा भरून काढलात आणि आदित्यला नेहमीच कॉन्स्टंट सपोर्टिंग सिस्टीम म्हणून तुम्ही कसे राहिलात. कारण बरेच पालक असे आहेत की जे वर्किंग आहेत किंवा विद्यार्थ्यांसोबत राहत नाहीत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, थोडासा वेळ तुम्हाला द्यावाच लागतो मुलांसाठी. जरी तुम्ही वर्किंग असलात आणि म्हणजे तुम्ही बिझी असतात, पण ही 2 वर्ष मुलांसाठी फार महत्त्वाची असतात. त्यामुळे तुम्हाला त्या मुलांसाठी वेळ काढावाच लागतो, की इथे त्यांचं करिअर सेट झालं, तर पुढे बरेचसे प्रॉब्लेम आपले कमी होतात. त्यामुळे मुलांसाठी तुम्हाला वेळ काढायचा. तर माझी ब्रांच डेंटिस्ट्री आहे. त्यामुळे मला थोडा वेळ काढता येत होता. तर शनिवार, रविवार येऊन मी त्याचं काय असेल ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणा किंवा त्याला एक कंपनी देणं, हा एक प्रकार होता. नंतर दिवाळीनंतर सुद्धा म्हणजे 12चं जे नोव्हेंबर मंथ होता, त्या मंथमध्ये पण मी त्या नोव्हेंबरपासून 1 फेब्रुवारीपर्यंत मी त्याच्याबरोबरच होते. आणि जास्त काही करावं लागत नाही. मुलांना एक कंपनी देणं, त्यांचं मॉरल बूस्ट करणं. कधीतरी म्हणजे मुलं डिप्रेस होतात, कधीतरी त्यांना थोडा कॉन्फिडन्स लूज होतो, अरे मला येतंय की नाही किंवा माझं होईल का नीट क्रॅक. तर ते फक्त एक सपोर्ट सिस्टीम तुम्हाला ठेवायची असते. बाकी सगळे पॅरेंट्स तर सेमच म्हणजे तेच काम करतात. सगळ्यांचं म्हणजे विशेष त्याच असतात की मुलांनी छान करावं. बाकी काही ओके. नाही. आणि तुम्ही म्हणजे डॉक्टरी पेशामध्ये असून सुद्धा तुम्ही सगळ्यांना हे सांगताय आणि आम्ही कळकळीची विनंती आहे आमची सगळ्यांना की पॅरेंट्सनी सगळ्यांनी म्हणजे आधीच्याही सेमिनार्स असतील किंवा आधीचे स्टुडंट येऊन गेले त्यांच्याही पॅरेंट्सनी तेच सांगितलं. तर आम्हाला सगळ्यात मोठा सपोर्ट लागतो पॅरेंट्सचा. कारण बऱ्याच बऱ्याच विद्यार्थ्यांकडे पोटेन्शियल असतं. 10वी मध्ये खूप छान मार्क असतात, पण आमचंही थोड्या वेळापूर्वी डिस्कशन झालं की 10वीत खूप छान मार्क्स होते आणि नंतर अचानक असे कमी का झाले? मग विद्यार्थ्याकडे पोटेन्शियल होतं, मग 10वीतच त्याला कमी पडले असते ना, जर पोटेन्शियल नसतं तर. म्हणजे त्याच्याकडे पोटेन्शियल असून एक गाईडन्स आणि सपोर्ट ह्या 2 गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. जेणेकरून त्याच्या लायकीचं कॉलेज किंवा त्याची जेवढी ॲबिलिटी आहे, त्या ॲबिलिटी एवढं कॉलेज त्याला भेटायला पाहिजे. तर त्याच्यासाठी पॅरेंट्सची खूप 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 मोठी भूमिका या विद्यार्थ्यांच्या सक्सेसमध्ये असते. टीचर्स हे फक्त एक सब्जेक्ट सोपा करून द्यायचं काम करतात. त्याच्यानंतरचं बॅकग्राऊंड वर्क हे विद्यार्थ्याला करायचं असतं आणि या सगळ्यांना एकत्र जोडण्याचं काम पॅरेंट्स करत असतात. लॉकडाऊनमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा आदित्यही डिस्टर्ब झाला होता. पण डिस्टर्ब बरेच जण झाले होते. म्हणजे लॉकडाऊनमध्ये डिस्टर्ब भरपूर स्टुडंट झाले होते. त्यामध्ये आदित्य सुद्धा होता. मग त्याने 663 कसं काय मिळवलं? मग तुम्हाला काय करावं लागलं? तोही डिस्टर्ब झालेला होताच ना? नाही, लॉकडाऊन तसा डिफिकल्ट फेज होता सगळ्या स्टुडंट्ससाठी. कारण की मुलं क्लास सोडून घरी आलेले होते. त्यांना घरी बसून अभ्यास करायचा होता. डिस्ट्रॅक्शन्स बरेच होते. त्यामुळे पॅरेंट्सचं एवढंच काम होतं की त्यांचे डिस्ट्रॅक्शन्स कसे कमी होतील किंवा ते थोडेसे वाहवत जातात, तर त्यांना ट्रॅकवर आणायचं परत. व्हेरी गुड. थोडंसं एक्झॅक्टली. त्यांना बूस्ट करायचं, त्यांचं मॉरल बूस्ट करायचं की नाही होणार आहे, करतायत, करायचं आहे. थोडंसं म्हणजे टीचर्स आता चव्हाण सर होतेच केमिस्ट्रीसाठी. चव्हाण सर, महाजन सर म्हणजे ते त्याला सपोर्ट करतच होते. त्याचं मधून-मधून त्यांचे फोन यायचे.
त्याला सगळं बूस्टअप करायचे, "अरे आदित्य करायचंय, करतोय ना तू?" त्यांच्या टेस्ट सीरीज चालू होत्या. ही सगळी सगळ्या सब्जेक्टची ही कामं म्हणजे या प्रकारे सगळंच काम सुरू होतं. पण त्यात पॅरेंट्सचं एवढंच आहे, की त्यांचं सगळं रुटीन मेंटेन करणे, थोडंसं ते डिस्ट्रॅक्ट होत नाही एवढं बघायचं आणि थोडं मोटिव्हेट करत राहायचं एवढंच काम होतं तसं पाहिलं तर. ते ते कामच खूप मोठं आहे असं आम्हाला वाटतं सगळ्यांना. कारण तो कॉन्फिडन्स खालवला जर गेला तर कितीही चांगला अभ्यास झालेला विद्यार्थी एक्झाममध्ये परफॉर्म करू शकत नाही. आणि कॉन्फिडन्स सिस्टम आणि सगळ्यात मेन पिलर विद्यार्थ्यांचा आई-वडील असतात आणि त्यातल्या त्यात एक आई असते, की जिला सगळ्या गोष्टी माहीत असतात. तर इकडे आज येण्याबद्दल आणि तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि याच्या फ्युचर लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू. थँक्यू सर. तुमचं दोघांचंही, महाजन सरांचं आणि तुमचंही खूप खूप थँक्यू आणि अभिनंदन सुद्धा. थँक्यू. 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 तर मित्रांनो, आज आपण आदित्यला ऐकलं या ठिकाणी आणि आदित्य ज्या पद्धतीनं बाकीच्या विद्यार्थ्यांना जे प्रॉब्लेम्स आले तेच प्रॉब्लेम्स आदित्यला सुद्धा आले होते, पण त्याने कसं ओव्हरकम केलं इकडे त्याने ह्या प्रॉब्लेम्स मध्ये स्वतःला कसं सावरलं, त्याच्या पॅरेंट्सने त्याला कसं सांभाळलं, या सगळ्या गोष्टी ह्या बॅकग्राऊंड मध्ये आहेत. म्हणजे रिझल्ट येणं ही फक्त मेहनत, हे एक प्रॉपर प्लॅनिंग आहे, पेशन्स आहेत आणि स्वतःला सांभाळणं सुद्धा आहे, की कितीही परिस्थिती वेगळी आली तरी त्या वेगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण ॲक्शन्स कशा घेतो, स्वतःसाठी कसं काम करतो, हे खूप खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांना प्रिपरेशनसाठी, नीट असेल, जेई असेल, सगळ्या प्रिपरेशनसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नेक्स्ट एपिसोड्समध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीनं जे सक्सेस त्यांना भेटत राहू. थँक्यू व्हेरी मच.